हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण आपल्या चॅनलला भेटत आहोत. बघा, आज एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. 4 जानेवारी 2026 रोजी ग्रुप बी ची प्रिलिम्स झाली होती बघा 2025ची. तर त्या प्रिलिमचा निकाल फायनली लावलेला आहे. त्याच संबंधीचा आपला हा व्हिडिओ आहे. यामध्ये सर्व इन डिटेल माहिती आपण बघणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, जेव्हा तुम्ही MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटला याल तेव्हा तुम्हाला इथे दिसेल की MPSCने लेटेस्ट अपडेटमध्ये ग्रुप बी प्रिलिम्स 2025चा रिझल्ट टाकलेला आहे. इथे बघा, रिझल्टची अनाऊन्समेंट आहे की आयोगामार्फत घेण्यात आलेल्या 4 जानेवारीला जी परीक्षा घेण्यात आली तर तिचा रिझल्ट लागलेला आहे. म्हणजेच आयोगाने जे काही कॅन्डिडेट मेनसाठी क्वालिफाय झालेले आहेत त्यांची लिस्ट पब्लिश केलेली आहे. तसेच प्रिलिमचा जो कट ऑफ आहे तो देखील आपल्याला दिलेला आहे. सो आता बघा, ही ती लिस्ट आहे जिथे सर्वांची नावं आहेत की जे कॅन्डिडेट्स क्वालिफाय झालेले आहेत मेन्स देण्यासाठी 2025ची. ज्या जिल्ह्याच्या सेंटरला तुम्ही परीक्षा दिलेली आहे त्या जिल्ह्याचं नाव आणि त्याखाली तुमचे इथे नेम्स आहेत अकॉर्डिंग टू युअर रोल नंबर. तर टोटल कॅन्डिडेट्स जर या लिस्टमध्ये तुम्ही बघितले तर टोटल कॅन्डिडेट्स आहेत मित्रांनो 13,305. यावेळेस जागा जास्त होत्या, त्यातल्या त्यात पेपर लेंदी होता. याचा परिणाम कट ऑफवरती झालेला आहे. बघा, मार्केटमध्ये खूप जास्त चर्चा वेगवेगळ्या असतात आणि सध्या तरी या 1-2 वर्षामध्ये जे काही कट ऑफ्स आहेत प्रेडिक्ट केलेले ते शक्यतो फाल्स ठरत आहेत किंवा चुकीचे ठरत आहेत. त्यामुळे त्या कट ऑफच्या बेसवरती कुणीही मेनचा अभ्यास करायला नको. बघा, रिसेंटली तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल बघितलं असेल तर त्यावर देखील मी सांगितलं होतं की मार्केटमधील चर्चा आणि आयोगाचा कट ऑफ खूप अनएक्सपेक्टेड गोष्टी असतात. त्यामुळे आत्तापासून पुढे देखील या गोष्टीचा विचार करायचा. आपल्या मनाला जे वाटतं ते करायचं. म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल पेपर सर्वांना कठीण गेलेला आहे किंवा पेपर यावेळेस कठीण होता आणि जनरली जर तुम्ही 1-2 मेन्स दिल्या असतील, प्रिलिम्स काढल्या असतील तर तुम्हाला हा सेन्स लागून जातो की कट ऑफ कुठपर्यंत जाऊ शकतो. सो त्या हिशोबानेच तुम्ही मेन्सची तयारी सुरू करायला पाहिजे होती. तर आता आपण कट ऑफकडे येऊया. बघा, या लिस्टमध्ये जे काही कॅन्डिडेट्स क्वालिफाय झाले त्यांनी खरंच खूप मेहनत घेतलेली आहे. त्याचंच ते फलित आहे की या लिस्टमध्ये नाव येणं. असंच मेन्सच्या रिझल्टमध्ये देखील नाव यावं याची अपेक्षा ठेवून तुम्ही अभ्यास करा आणि मेहनतीला नक्कीच फळ आहे. जो मेहनत करेल त्याचं लिस्टमध्ये नक्की नाव असेल. आता आपण कट ऑफकडे येऊया. तर इथे 2025चे कट ऑफ आहेत बघा. ओपन जनरल कॅटेगरी 51.25 लागलेला आहे. म्हणजे ओपन, OBC इथे जे काही सर्व कट ऑफ आहेत ते 51.25 आहेत. कॅटेगरी वाईज त्यामध्ये चेंज आहे. SC जनरल 47.75 आहे. ST जनरल 45.25 आहे. इथे फिमेल आणि स्पोर्ट तुम्ही बघून घ्या. त्यानंतर SBC जनरल 50 आहे आणि EWS जनरल पाहणं गरजेचं आहे, तो म्हणजे 45 आहे. SCBC जनरल देखील इथे 51.25 आहे. दिव्यांगाचे कट ऑफ स्क्रीनवर आहेत आणि ऑर्फनचे देखील स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात. सो अशा प्रकारे हे कट ऑफ लागलेले आहेत. चर्चा जी आहे मित्रांनो ती कुठेतरी 55+ घेऊन जात होती किंवा 54-55, पण कट ऑफ त्यापेक्षाही कमी लागलेला आहे 51.25. बघा, या लिस्टमध्ये जे काय आहे सर्वांचं कॉंग्रॅच्युलेशन इन्क्लुडिंग मी, कारण माझं देखील नाव या लिस्टमध्ये आहे. जेव्हा ग्रुप सीचा मी व्हिडिओ टाकला त्यावरती कमेंट्स होते की तुमचे ग्रुप बीचे मार्क्स सांगा, ग्रुप बीमध्ये खूप कमी असतील. पण तसं काही नव्हतं. मी त्यावेळेस पेशन्स ठेवला आणि आज रिझल्टमध्ये नाव दिसलं. सो यापुढे चॅनलला व्हिडिओज कमीच असतील, पण नंतर आपण ट्राय करूया थोडं रेग्युलर राहण्याचं. आय होप तुम्हाला या व्हिडिओची मदत होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला इथे केव्हाही मिळू शकते. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.